नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता शशिकांतने जो प्लॅन केलेला असतो तो पार्वती आजीला सांगतो. पार्वती आजी म्हणते की काय शशिकांत, तू हे सर्व आम्हाला बोलायला सांगणार आहेस का? तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? शशिकांत म्हणतो की आई, अगं माझं डोकं ठिकाण्यावर आहे, परंतु अक्षयचं डोकं ठिकाण्यावर नाही. कालच्या चॅलेंजबद्दल मी तुला सर्व सांगितलं, मग आता अक्षयने हे सर्व स्वीकारायला नको का? तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अरे नाही, अक्षय तसा चांगला आहे आणि उत्तम चांगला आहे तो. तेव्हा मात्र आता शशिकांत रमाचे दोनही फोटो दाखवतो, कारण अगोदरची रमा आणि आत्ताची रमा यामध्ये अगदी जमीन आसमानचा फरक आहे. कारण रमाच्या पूर्वीचा तो 2 महिन्यांचा एक फोटो असतो आणि आता हा मोकळे केस सोडलेला अगदी मॉडर्न अशी रमा. तेव्हा आर्था म्हणते की हो ना आजी, अगं रमा आता काकू आहे ना, ती अशी बॉस लेडी झालेली आहे. तर तेव्हा शशिकांत म्हणतो की हो ना, आणि रमाच्याच अगदी तिला खुश करायचं असेल, तिला इम्प्रेस करायचं असेल तर अक्षयने चेंज करायला हवा. त्यानंतर मात्र आता अक्षयला काय काय माहिती नाही याची त्यांची चर्चा सुरू असते. तर आता हा पार्थ म्हणत असतो की काल मात्र आता काका मला विचारत होता की तुला पेपर कसा गेला, तर मी त्याला म्हटलं की बीटे झालं. त्याला तर असं वाटलं की मला केटे लागली आणि त्याला काही समजणार की बीटे म्हणजे काय. तर शशिकांत म्हणतो की हो राईट. शशिकांत म्हणतो की बॅक ट्रिप. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो की वाव काका, तू इतका ठेवतो, खरंच तुला सगळे काही अपडेट माहिती आहे आणि खरंच अरे आजोबा, मी तुला मानलंस, मस्तच बर का एकदम. किंवा आर्था सुद्धा म्हणते की वाव आजोबा. तर पार्वती आजी म्हणते की तुझा आजोबा मात्र आता जन्माला येताना तरुणच आला होता आणि आता तो आयुष्यभर तरुणच राहणार आहे. तर सर्वांना आता आणखीनच हसायला येते. आता शशिकांत म्हणतो की आरू, अगं आहे का तुझा बाप असा स्मार्ट, अगदी अपडेटेड आहे का तो थोडासा तरी कूल? किंवा आरोही म्हणते की अरे नाही ना आजोबा. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं मग त्याला स्मार्ट बनवायला हवं, कारण त्याला आपल्याला दूध नाही का बनवायचं. आरोही म्हणते की हो ना. आता सगळेजण एकत्र चर्चा करत असतात आणि तेवढ्यात तिथे तारा येते. तेव्हा तारा सुद्धा म्हणते की हो ना एक्झॅक्टली, कारण मामा किती चिप आहे, कसा राहतोस तो. तेव्हा शशिकांत म्हणतो की बघ आजची मुलगी सुद्धा त्याला काय म्हणते. तेव्हा आता शशिकांत काहीतरी म्हणून जातो, तर पार्वती आजी म्हणते की हे बघ अरे नको ना सारखं सारखं तेच त्याला म्हणू, आरोहीला काय वाटेल ते. तेव्हा लगेच आता तारा म्हणते की शरम आणि वाटलीच पाहिजे. आपल्या आईला मात्र आपल्या बाबाला पटवताच येत नाही, हे बघून मात्र तिला शरमच वाटेल ना. मला मात्र ते कोरियर लावतात ते सुद्धा माहिती नसेल. तारा आता तसे बोट करते, आरोही सुद्धा ते बोट करते आणि शशिकांत सुद्धा म्हणतो की हो ना. आरोही म्हणते की नाही माहिती, त्याला हे काय असतं ते सुद्धा माहिती नाही. आणि तेवढ्यात अक्षय मोबाईल मध्ये बघत बाहेर येतो आणि राणीला कॉफी मागतो. तेव्हा राणी म्हणते की हो हो आणते आणते. तेव्हा आरोही अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला धरून आता सगळ्यांच्या समोर ते घेऊन येते. अक्षय म्हणतो की काय चाललं आरोही तुझं? आरोही म्हणते की अरे चल रे बाबा तू. आणि तेवढ्यात पार्वतीची पेपर मध्ये बघत आता म्हणते की क्रिकेट टीमने पुन्हा आता वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे धोनी परत आला की काय. हो मात्र आता अक्षयचं हे बोलणं ऐकून सगळेजण डोक्याला हात लावतात, म्हणून अजून तो जुन्या विश्वातच असतो. तेव्हा तारा म्हणते की अरे मामा तुला काही कळत नाही का, अरे जग खूप बदललेलं आहे, आता फिमेल टीमने हा कप जिंकलेला आहे. तर पार्थ म्हणतो की अरे मामा काका, धोनी कधीच रिटायर झालेला आहे. अक्षय म्हणतो की हो ना, मला सुद्धा कुठे माहिती, मी म्हणून गेलो. तेव्हा आता जे काही बोट आता तारा करते आणि म्हणते की विचारते की मामा याला काय म्हणतात. तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की हे असं नसतं, आता दोन्ही हाताच्या चुटक्या वाजवतो आणि असं अगदी चुटकीशीर बोट वाजलं पाहिजे असे तो करून दाखवतो. तेव्हा तारा डोक्याला हात लावते आणि खरंच काही माहिती नाही या मामाला म्हणून ती निघून जाते. त्यानंतर आता शशिकांत त्याला विचारतो की काय रे, तुला शिट्टी वाजवता येते का? अरे साधी गोष्ट आहे, शिट्टी वाजवता येते का? अक्षय आता शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला काही शिट्टी वाजवता येतच नसते. अक्षयला कितीही प्रयत्न केले तरी शिट्टी काही वाजवता येत नाही. तो आरोहीला म्हणतो की थांब येते मला, आणि आता त्याला कुठे शिट्टी वाजवता येते. त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, राणी सुद्धा आता डोक्याला हात लावते आणि सगळेजण हसतात. शशिकांत म्हणतो की अरे हवा कशाला सोडतोस, आवाज यायला पाहिजे आवाज. अक्षय विचारतो की का पण हे सर्व का करायचं. आता पार्वती आजी तर गंमतच करते. पार्वती आजी आता मस्त शिट्टी वाजवून दाखवते आणि सगळेजण आश्चर्याने पार्वती आजीकडे बघत असतात. आरोही म्हणते की वाव आजी, अगं तू शिट्टी वाजवली, एकदम फायर आहे तू. पण आरोही अगदी आनंदाने उड्या मारत असते. आता अक्षय हसतो आणि विचारतो की हे सर्व कशासाठी सुरू आहे, काय चाललं नेमकं तुमचं. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की शशिकांत मला पटलं,
आणि अगदी फिट्ट झालेला आहे डोक्यामध्ये. आता माझी पूर्णपणे खात्री पटली म्हणून आता ती सगळ्यांना उठवते आणि उठून उभं राहायला सांगते डोळ्यांच्या इशाऱ्यावर. काही झालं तरी आता आपल्याला अक्षयचा मेक ओव्हर करायलाच हवा म्हणून सगळेजण आता अक्षयला पकडतात. अक्षयला धरून मात्र आता रूम मध्ये ढकलून देतात आणि म्हणतात की हे चेंज करून घे आणि त्याच्या अंगावर तो कोणताही ड्रेस आहे तर तो ड्रेस टाकतात आणि लवकरात लवकर चेंज कर. पण आता खूप काही ड्रेस घेऊन येतात. अक्षयला रूम मध्ये एक एक ड्रेस चेंज करायला देतात. आता अक्षय ते ड्रेस घालून येतो. आता कोणताही ड्रेस अगदी परफेक्ट दिसत नाही म्हणून दुसरा देतात. आता दुसरा अगदी घातल्यानंतर तो सुद्धा व्यवस्थित दिसत नाही म्हणून तिसरा देतात. शूज वगैरे सुद्धा घालायला सांगतात. आता दुसरा ड्रेस आहे तो अगदी टी शर्ट वगैरे शूज वगैरे आणि डोळ्याला गॉगल वगैरे घालून आता टाळ्या वाजवत तो बाहेर येतो. तेव्हाच आता दरवाजा उघडला जातो. त्या ड्रेसमध्ये सुद्धा काही अगदी चांगला दिसत नसतो म्हणून शशिकांत नाही म्हणून मान डोलावतो आणि अगदी कार्टून सारखा आता शर्ट त्याला घालायला देतात आणि जा म्हणतात ट्राय कर एकदा तरी. आता ते कार्टून वगैरे बघून त्याला अगदी काय म्हणजे करू आणि काही नाही असं वाटतं. शशिकांत म्हणतो की अरे अगदी चेहरा तुझ्यासारखाच आहे त्यामुळे जाय तू ट्राय कर आणि आरोहीला दार बंद करायला सांगतात. तेव्हा आता अक्षय चेंज करतो. तो सुद्धा आता काही चांगला दिसत नाही म्हणून तिघे आता हात वर अंगठ्याचं बोट वर करून पुन्हा खाली करतात. तेव्हा आता अक्षय पुन्हा नाराज होतो. तेव्हा आता राहिलेला जो काही आहे तर तो शर्ट दिला जातो की बाबा अरे तू हा घाल म्हणून आरोही तो शर्ट देते. अक्षय बघतच असतो आणि सगळे काही ड्रेस तो आता एकामागून एक चेंज करत असतो. तो सुद्धा काही व्यवस्थित बसत नाही म्हणून आता दुसरा दिला जातो. असे एकामागून एक असे अनेक ड्रेस आता शशिकांत, आरोही आणि राणी त्याच्या अंगावर फेकतात आणि एक एक त्याला चेंज करायला सांगतात. मात्र यात तर तो अगदी गुंडासारखा दिसत असतो. आरोही म्हणतो की जाऊन दे, जे काही दुसरे ते शर्ट ठेवलेले आहे ना ते सुद्धा घालून बघूयात कोणता अगदी परफेक्ट दिसतो. तर अक्षयकडून ते एक्सरसाइज सुद्धा करून घेतात आणि हातामध्ये जड वस्तू देऊन अगदी त्याला व्यवस्थित ते करायला सांगतात. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे अजून थोडंसं प्रॅक्टिस कर. अक्षय म्हणतो की हे सर्व मला काय करायला सांगतात तुम्ही. अक्षयला मात्र आता अगदी तोल जात असतात. त्याला व्यवस्थित उचलता सुद्धा येत नाही म्हणून तो आता पारच्या हातात देतो. पार्थ म्हणतो की अरे काका अजून नाही झाले. अक्षयला पूर्णपणे दम भरलेला असतो आणि एका अगदी झटक्यात तो खाली बसतो. शशिकांतला हसू येते. तेव्हा मात्र आता पार्थ त्याला अगदी घाम पुसायला रुमाल देतो. पार्थला खूप हसू येत असते तर अक्षय त्याच्यावर चिडतो. अरे कोण आहे मी तुझा आणि तू हसतोस काय. तेव्हा मात्र आता आजी, आरोही आणि आर्था ह्या मात्र अक्षयला आता शिट्टी कशी वाजवायची ते सांगत असतात की 2 बोट अशी जिभेवर धरायची आणि त्याच्यातून जे काही हवा जाईल ना त्याच्यातून शिट्टी वाजेल म्हणून आता त्या करून दाखवत असतात. अक्षय इतके प्रयत्न करतो तरी सुद्धा त्याच्या शिट्टीचा काही आवाज निघत नसतो आणि नाही करत असतो आणि परत म्हणतो की गरज नाही, मी आहे तसंच भारी आहे. म्हणून आता शेवटी सगळेजण अक्षयला पकडतात आणि त्याचा मेक ओव्हर करण्याचंच ठरवतात. आता मात्र अक्षयच्या तोंडाला फेसपॅक वगैरे लावलं जातं. चेहऱ्या डोळ्यावर अगदी काकड्या वगैरे ठेवल्या जातात. राणी, पार्वतीची, आर्था, आरोही आणि पार्थ हे सगळेजण आता कामाला लागतात आणि शेवटी आता अक्षयचा मेक ओव्हरच करतात. शेवटी आता अक्षयचे केस सुद्धा आता डोक्याचे व्यवस्थित ते कापून घेतात. अक्षयच्या केसांची स्टाईल सुद्धा आता पूर्वीसारखी बदललेली असते आणि आता सगळेजण हे सर्व करून अगदी खुश होत असतात, धमाल उडवत असतात आणि अक्षयची पूर्णपणे जिरून ते अगदी त्याचा मेक ओव्हर करतातच. अक्षय तयार नसतो पण जबरदस्तीने आता त्याचा मेक ओव्हर केला जातो. अगदी त्याच्या केसांना ड्राय मशीन वगैरे फिरवलं जातं आणि अगदी हवं तसं अगदी मोकळी सिल्क केस करून केसांची स्टाईल वगैरे झाल्यानंतर आता आरोही आपल्या हाताने त्याच्या हातामध्ये घड्याळ वगैरे घालते. आता अक्षय खूपच सुंदर दिसत असतो आणि सगळेजण आता अक्षय खूपच सुंदर दिसत आहे म्हणून त्याच्याकडे बघतच असतात आणि त्याचा अगदी पूर्णपणे आता हे लुक चेंज करतात. आता मस्त गुलाबी टी शर्ट घालून त्यावर आता मस्त कोट घातला जातो आणि अक्षय मात्र आता पूर्वीसारखा म्हणजे कॉलेजमध्ये असणारा अक्षय आता पूर्णपणे चेंज झालेला असतो आणि हे सर्व रमासाठी त्यांना आता करायचं असतं. काही झालं तरी आता रमामध्ये सुद्धा किती चेंज झालेला आहे तसं मात्र आता आपण अगदी चेंज करून आता अक्षयला पूर्णपणे स्मार्ट बनवायचं, हँडसम बनवायचं म्हणून आता पायामध्ये बूट वगैरे घातले जातात. केसांची स्टाईल वगैरे बदलली जाते म्हणून आता सर्वजण आता अक्षयला तयार करतात आणि बाहेर येतात. अक्षय आता अगदी स्वतःच्या हाताने काही चेंज करून आता पुन्हा तो आपला लुक पूर्णपणे बदलतो. एक असा हँडसम अक्षय आता सगळ्यांच्या समोर येणार असतो. सगळे बाहेर वाटच बघत असतात की बाहेर केव्हा येतोय. आरोही आता आजोबाला विचारते की आजोबा अरे आपला हा मेक ओव्हर वर्क तर होईल ना. बाबा लवकरात
लवकरात लवकर छान असं तयार होऊन बाहेर तर येईल ना. अक्षय अजून काही बाहेर आलेला नसतो. शशिकांत म्हणतो की हो ना, तुझा जो काही बाबा आहे तर तो मात्र आता बाहेर जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला कळेल ना. तेव्हा सगळेजण आता अक्षय बाहेर केव्हा येतो याचीच वाट बघून असतात. अक्षय आतमध्ये मस्त तयार होतो. आता डोळ्यांना गॉगल वगैरे लावतो आणि मस्त हँडसम तयार होऊन अक्षय जेव्हा बाहेर येतो तेव्हा आता सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक असा वेगळी स्माइल येते आणि सगळेजण अगदी खदखदून हसून अक्षयचं कौतुक करतात. इतका हँडसम आता अक्षय दिसत असतो. प्रत्येक जण बघत असतात आणि तोंडाला हातच लावतात. अगदी आश्चर्याचा धक्का त्यांना बसलेला असतो. राणी म्हणते की हे अक्षय भाऊ आहेत का? नाही, हे आपले अक्षय भाऊ नाहीत. म्हणजे अक्षय सर्वांना अगदी ओळखत सुद्धा नाही, इतका वेगळा तो झालेला असतो. इतका चेंज त्याचा लुक बदललेला असतो. आरोही तर अगदी तोंडाला हात लावून हसत असते. किंवा आता अक्षय सगळ्यांच्या समोर येतो आणि विचारतो की मी कसा दिसतो. पार्वती आजी सुद्धा खूप हसत असते आणि सगळेजण इतके खुश असतात. तर शशिकांत म्हणतो की याने तर फक्त लुक नाही, आता अक्षयचे नशिबाचे नियम बदलले आहेत. काही झाले तरी आता रमाचं मन जिंकल्याशिवाय तू नाही थांबणार. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आता मात्र माझा प्रवास आहे तर तो थेट मात्र आता रमाच्या मनापर्यंत. तेव्हा मात्र आता सगळेजण अक्षयला ऑल द बेस्ट असे करतात आणि आता अक्षय लगेच आता बाहेर येतो तर पार्थ त्याच्या हातामध्ये बाईकची चावी वगैरे देतो आणि अक्षयची बाईक सुद्धा आता खूपच मस्त असते. म्हणून आता पार्थने सर्व तयारी करून ठेवलेली असते. सगळेजण आता इतके छान दिसत असतात. अक्षय डोक्यामध्ये हेल्मेट वगैरे घालतो आणि आता गाडीवर बसल्यानंतर आरशामध्ये बघतो आणि बाईक घेऊन आता तो लगेच इकडे येणार असतो आणि रमा तर अगदी रोडने जातच असते. तेव्हा मात्र आता रमा ही अगदी एकटीच पायी पायी येत असते आणि तेव्हा तिला आता अगदी माईंचं बोलणं आठवतं. तुला अक्षय आवडतो की माझा साई आवडतो? तेव्हा आता रमाला खूपच राग आलेला असतो. रमा म्हणलेली असते की नक्की तुमचा हा काय प्रश्न आहे, काय विचारतात तुम्ही? माझा निर्णय झालेला आहे, मी आता साईशी लग्न करत आहे, तुम्ही हे नक्की काय विचारतात? तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघा, आपला साई मात्र आता अक्षयच्या खूपच पुढे निघून गेलेला आहे. तेव्हा आता माई म्हणलेली असते की हो ना, मला सुद्धा तेच वाटतं. आणि हे बघ, आता ती साईला म्हणते की पोट्टे आहे बघ, तुझ्या समोर आता त्याचा काही टिकाव नाही लागणार. आणि रमाला मात्र तिने विचारलेलं असतं की काय ग, तू अक्षयमध्ये काय बघितलं होतं, असं काय आहे त्या अक्षयमध्ये? रमाला खूपच राग आलेला असतो आणि रमा मात्र माईवर खूपच भडकलेली असते. तेव्हा आता त्यावेळेस मात्र आता रमाने साईवर सुद्धा खूप पहारा चढवलेला असतो. आता ती म्हणलेली असते की माईंचं सोडा, परंतु साई आता मात्र तुम्हाला काहीच बोलायचं नसेल, बहुतेक तुम्ही अगदी बोलायचं ठरवलं नसेल आणि आता मात्र यांचं सोडा, परंतु मला तुमचा खूप राग आलेला आहे. तेव्हा मात्र आता रमा ह्या सगळ्याचा विचार करत असते की अक्षयबद्दल त्यांनी असं बोलायला नको होतं निदान, आणि साईने जरी विचार करून आता त्यांना थांबवायला हवं होतं. म्हणून रमाला आता साईचा खूपच राग आलेला असतो आणि तेवढ्यात आता साई गाडी घेऊन आता रमाच्या मागून येतो आणि रमाला हॉर्न वाजवतो. रमा आता अगदी बघतच असते आणि साई गाडीच्या खाली उतरतो आणि काय झालं असं विचारतो आणि आता रमा मात्र रागाने म्हणजे त्याच्याकडे बघत असते. एकही शब्द ती काही बोलत नाही. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा, गाडीमध्ये बसा, मी तुम्हाला सोडतो. रमा म्हणते की नाही, मी माझी जाईल. तेव्हा साई म्हणतो की खरंच मला माफ करा, माझी चूक झाली, मी बोलायला हवं होतं पण मी नाही बोललो. तेव्हा आता रमा ही डोक्याला हात लावते आणि म्हणते की नशीब तुम्हाला कळाले. तेव्हा साई म्हणतो की रमा, मी तुम्हाला सॉरी म्हटलो, मग तुम्ही इतकं चिडू नका, कसं जाणार आहे तुम्ही, बसा बरं. तेव्हा आता रमा म्हणते की नाही, तुम्ही जा मागे, कारण मला खरंच आता कुणाशी बोलायचं नाही, माझी इच्छाच नाही. तेव्हा साई म्हणतो की तुम्ही असं का करतात? तेव्हा आता रमा म्हणते की साई प्लीज जा तुम्ही, एकदा सांगितलं ना, जा तुम्ही. तेव्हा आता साईला खूपच राग येतो आणि साई शेवटी गाडीमध्ये बसतो आणि रमाकडे रागाने बघत तो आता तिथून निघून जातो. रमा मात्र पायी चालत येत असते आणि तेवढ्यात आता अक्षय बाईकवरून मागून येत असतो, अगदी डोक्यात हेल्मेट वगैरे घातलेला आणि पूर्णपणे चेंज, त्याची बाईक सुद्धा आता बदललेली असते. आता रमाला काही तो ओळखणार नसतो आणि तेवढ्यात रमाच्या हातातील फाईल खाली पडतात. रमा आता त्या फाईल उचलून घेण्यासाठी खाली बसते आणि अक्षय तिच्या मागून येतो आणि जोरात आता अगदी इतक्या जोराने तो हॉर्न वाजवतो आणि बघतो तर काय, आता रमा खाली बसलेली असते. रमा मात्र आपला कान दाबते, कारण आता तेथे शेजारी पाजारी जे काही दुकानात अगदी मुली आहेत तर त्यांना सुद्धा या आवाजाचा खूप त्रास होतो आणि ते वळून बघत असतात आणि आपले कान अगदी दाबून घेतात, बंद करून घेतात. रमा मात्र कान बंद करूनच उभी असते आणि ती मात्र आता जोरात ओरडते की गाडी अशी चालवत असतात का, डोकं तुमचं रिकामं आहे का? तेव्हा आता अक्षयने डोक्यातील हेल्मेट काही काढलेलं नसतं आणि तो म्हणतो की अहो मॅडम, आता मात्र
रिकामी आहे तर ती माझ्या गाडीची सीट आहे आणि ही जागा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे आणि बसा बरं. आता रमाने काही अक्षयला ओळखलेलंच नसतं. आता रमा म्हणते की हॅलो, अहो नक्की तुम्ही काय बोलतात आणि काय समजतात स्वतःला आणि तुम्हाला हे सर्व बोलताना लाज कशी वाटत नाही हो. आता अक्षयला खूप हसू येते. अक्षय आपल्या डोक्यातील हेल्मेट बाजूला करतो. आता तेथे जमलेल्या दुकानात जे काही बायका आहेत त्या अगदी आश्चर्याने पाहतच असतात. रमा आणि अक्षयकडे बघून त्या हसत असतात आणि तेवढ्यात आता जेव्हा त्याने हेल्मेट डोक्यातील बाहेर काढलेलं असतं आणि अगदी डोक्यामध्ये म्हणजे तो हेल्मेट काढून डोळ्यामध्ये चष्मा वगैरे घालतो आणि रमाकडे बघून हसतो. तेव्हा रमा म्हणते की काय अक्षय. आता रमाला बघून आता म्हणजे अक्षयचं हे रूप बघून रमाला एक प्रकारचा धक्काच बसलेला असतो अगदी आश्चर्याचा. ती अगदी बघतच असते की नक्की अक्षयमध्ये इतका चेंज कसा झाला असेल. ते जे काही आता अगदी मुली आहेत त्या अक्षयकडे बघतच असतात आणि आता अक्षयचे हे रूप बघून त्या म्हणतात की खरंच काय सो क्यूट, किती भारी आहे हा, एकमेकींना म्हणत असतात. आता दुसरी विचारते की काय ग, कुठून आला हा. अगदी एक कॉलेज कुमारच तो वाटत असतो आणि मुली मात्र त्याच्यावर इम्प्रेस होतात. तेथील एक आता मॅडम म्हणते की वाव, खरंच काय दिसतो, असं वाटतं की सिनेमाचा एखादा हिरोच आहे. आता अक्षय त्यांना म्हणतो की हा सिनेमातील हिरो आहे तर त्याच्या हिरोईनला तो घ्यायला आला. तेव्हा आता रमा ही बघतच असते तर अक्षय तिच्याकडे बघत म्हणतो की सांगतात की मी कोण आहे ते. तेव्हा आता त्या मॅडम वगैरे म्हणतात की खरंच काय चार्म वगैरे आहे, बघ ना. रमा मात्र अगदी शांत अगदी उभी राहून त्याच्याकडे बघतच असते. अक्षय तिला विचारतो की काय झालं, तुम्ही बऱ्या आहात ना. तर ती बाई सारखी सारखी अक्षयविषयीच बोलत असते की खरंच काय हेअरस्टाईल आहे त्याची आणि काय दिसतो बघ ना, चीप एकदम. अक्षय रमाला म्हणतो की मॅडम अहो कसल्या विचारात पडलात, सोडू का मी तुम्हाला शाळेत, चला. किंवा रमा म्हणते की नाही मी जाईल. अक्षय हसतो आणि विचारतो की अहो असं किती वेळ तुम्ही उभ्या राहणार आहेत तिकडे, टॅच्यू केल्यासारखं, चला बरं. आणि मला कळतं की तुम्ही माझ्याकडे बघून असं टॅच्यू झालेले आहात, परंतु ऐका माझं, तुमच्या आणि माझी वाट एकच आहे, चला आपण एकत्र प्रवास करू. रमाच्या तोंडातून काही शब्द फुटत नसतो. आता ती सारखी बघतच असते आणि म्हणते की मला काही गरज नाही तुमच्या बरोबर प्रवास करण्याची, मी माझी जाईल. तर अक्षय म्हणतो की चला हो मी तुम्हाला सोडतो. किंवा रमा म्हणते की मी तुम्हाला नाही म्हणाले, मी माझी जाईल. अहो चला ना, सोडतो मी तुम्हाला. म्हणून आता अक्षय आता रमाच्या मागे लागलेला असतो आणि तेवढ्यात आता ह्या जे काही तेथील बायका आहे तर त्या लगेच आता त्या मुली आणि त्या बायका तिथे येतात. व आता ती बाई आता अक्षयला म्हणते की ऐका ना, अहो ऐका, मी सुद्धा त्याच दिशेने चाललेले आहे, मला सोडवताल का. रमा मात्र आता एक एक पाऊल पुढे जात असते. तेव्हा आता त्या दुसऱ्या मुली म्हणतात की नाही हो, मला सुद्धा तिकडे जायचं आहे, मला तुम्ही तिकडे सोडा. तेव्हा आता त्या बायकामध्ये भांडण सुरू होतं. त्या मुली म्हणतात की आम्हाला सोडा आणि त्यातील ती एक बाई म्हणते की मला सोडा. अक्षयला मात्र आता खूप हसू येत असतं आणि रमा सारखी आता वळून वळून हे सर्व बघत असते. तिला खूप राग येतो. अक्षयला मात्र खूपच हसू येत असतं आणि आता रमाला इतका राग येतो. रमा मात्र आता लगेच अक्षय आता त्याला माहिती असतं की रमा मागे येणार आणि ह्या बायकावर चिडणार म्हणून. तेवढ्यात रमा मागे येते आणि लगेच आता म्हणते की काय आहे, तुम्ही ओळखतात का त्यांना, तुम्हाला त्यांच्याबरोबर जायचं आहे का ना, तुम्ही तुमची कामं करा. म्हणून रमा त्यांच्यावर खूपच ओरडते आणि अक्षय लगेच तेवढ्यात आता रमाच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवतो. तेव्हा रमा लगेच अगदी वळून बघत असते आणि अक्षय मात्र आता मुद्दाम त्या बायकांकडे हसून त्यांना बाय करत असतो आणि आता रमा त्यांना अगदी हकलून देते आणि आता अक्षय हसतो आणि म्हणतो की काय मॅडम, हो कशाला वेळ वाया घालवतात, एकतर अगोदरच खूप वर्ष वाया गेलीत, चला बसा बरं, आता बाईकवर बसा. कारण हे बघा तुमच्याकडे आता कोणताही पर्याय नाही राहिलेला, तुम्हाला बाईकवर बसावंच लागेल. तेव्हा आता रमा अगदी काही उत्तर देत नसते कारण ती सुद्धा आता अक्षयचं रूप बघून अक्षयवर इम्प्रेस झालेली असते. अक्षय रमाच्या अगदी जवळ येतो आणि म्हणतो की तुम्हाला यायचं आहे माझ्या बरोबर. किंवा मात्र आता रमा ही अक्षयकडे बघून अगदी इम्प्रेस होत असते आणि गालातल्या गालात हसत असते. तेव्हा आता अक्षय डोक्यामध्ये हेल्मेट वगैरे घालतो, डोळ्यांना चष्मा वगैरे लावतो आणि रमाला मात्र खूप हसू येत असतं आणि ती आता शेवटी अक्षयच्या बाईकवर बसतेच. तेव्हा आता अक्षय तिला म्हणतो की जर तुम्हाला माझ्या खांद्यावर हात ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा मला असे घट्ट मिठी मारून तुम्ही बसू शकतात आणि हे बघा तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला सांगतो, बाकी काही नाही बरं का. मात्र रमा काही उत्तर देत नसते तर अक्षय सुद्धा मुद्दाम तिची बरोबर आता जिरवतो. आता तो जोरात ब्रेक दाबतो. तेव्हा रमा लगेच आता घट्ट अशी अक्षयच्या अंगावर येते आणि त्याच्या खांद्यावर तिचा हात पडतो.
तेव्हा आता अक्षय म्हणतो की मॅडम अहो मी तुम्हाला हे सर्व का सांगतो, कारण माझ्या गाडीचा वेग आणि माझ्या मनाचं प्रेम दोन्ही सुद्धा अगदी अनलिमिटेड आहे. तेव्हा रमाला मात्र खूप आता हसू येत असतं आणि ती अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते आणि आता अगदी मस्त खुश होत आता त्याच्या बाईकवर जात असते. तेव्हा आता मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता मात्र अक्षय आणि रमा मात्र एका बाईकवरून जात असतात आणि आता साई तिकडे पुढे थांबलेला असतो आणि आता अक्षयच्या खांद्यावर मात्र रमाचा अगदी हात असतो आणि ती अक्षयच्या बाईकवर बघून साई म्हणतो की हा नक्की काय गोळ आहे आणि हे दोघे एकत्र एका बाईकवर. जेव्हा आता अक्षय तिला शाळेमध्ये आणून सोडतो तिचा हात धरतो. रमा मात्र अगदी आपला हात बाजूला घेते. आता मात्र रमा ही तेथून अगदी आत जाते तर आता साई त्याच्या मागून येतो. साई आता अक्षयला म्हणतो की अरे जेव्हा मी तुला अगदी चॅलेंज दिलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की हे चॅलेंज तुला नाही पेलवणार. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे तेव्हा तर कॉम्पिटिशनचा भागच नव्हता. आतापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये असे अनेक काही माणसं आले त्यातील तू एक आहे आणि आता मात्र मी तुला चॅलेंज करतो. आज मात्र मी अगदी रमाला कॅन्डल डिनरला घेऊनच जातो, बघतच राहतो. तेव्हा साई म्हणतो की हो चॅलेंज स्वीकारलं. कॅन्डल डिनरला मात्र आता रमाला मीच घेऊन जाणार. तेव्हा अक्षय आणि साई या दोघांमध्ये स्पर्धा लागलेली असते. नक्की आता डिनरसाठी रमा कुणाबरोबर जाईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.